तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही खुलं लोकांच्या समोर मांडा, जग त्यावर पांघरून घालतं आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या चुका झाकून ठेवता तेव्हा जग त्या उघड्या करतं. तर माझं आयुष्य हे फार खुली किताब आहे. जेव्हा बाई कशानेच अडत नाहीये, नडत नाहीये, तेव्हा एक रामबाण इलाज तिच्याबद्दलचा वापरा, तो म्हणजे तिच्या बाईपणावर हल्ला करणे. आणि अपेक्षेप्रमाणे माझ्या बाईपणावर हल्ला करायला त्यांनी सुरुवात केली. सुषमा अंधारेची भाषा चुकीची आहे, सुषमा अंधारेंचे मुद्दे चुकीचे आहेत, सुषमा अंधारेंना प्रश्नाची जाणीव नाहीये, सुषमा अंधारे पक्षाशी कमिटेड नाहीयेत, अशा कुठल्याही मुद्द्यांवरती तुम्ही मला नक्की घेराव घाला, मला ते आवडेल. परंतु ज्या पद्धतीने एक गलिच्छपणा केला जातो, काही म्हणजे अगदी सुरुवातीला तर ना माझ्या आडनावापासून सुरुवात केली. माझ्यासाठी ना सगळ्यात मोठी प्रायोरिटी माझी लेख आहे आणि मला माझ्या लेखीपर्यंत कुठल्याही अर्थाने कशाच्याही संदर्भाने काहीही पोचू द्यायचं नाहीये. आजचं जग हे आधुनिक तंत्रज्ञानाचं जग आहे. या जगामध्ये तुमची प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया आणि पब्लिक डोमेन मध्ये राहणार आहे आणि ती गोष्ट कधीतरी 2, 4, 5 वर्षांनी जेव्हा लेख कळती होईल तेव्हा तिच्यापर्यंत ती पोचणार आहे. ती पोचू नये म्हणून मी शांत राहते. माझ्या शांत राहण्याला चूक ठरवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असतील तर निश्चितच तो बाई म्हणून अन्याय असतो का, असेलही, पण मला ते बाईपणाचं विक्टिम कार्ड खेळायचं नाही. मला जर माझ्या आयुष्यात माझ्या जोडीदाराचं प्रेम मिळत नसेल, मिळालं नसेल, तर मी त्याचे पैसे तरी का घ्यावे? त्याच्या पैशापेक्षा, त्याच्या आर्थिक आधारापेक्षा, त्याच्या नावापेक्षा त्याचं प्रेम, त्याचा सहवास तो जास्त महत्वाचा आहे. काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फूल ही ऋतावे हा दैव योग आहे. सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची, चिरदाह वेदनेचा मद शाप हाच आहे. काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे, माझे अबोलनेही विपरीत होत आहे. नमस्कार. लोकमत सखीच्या वुमन्स डे स्पेशल या कार्यक्रमाअंतर्गत सुपर सखी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या आपल्या गेस्ट आहेत सुषमा अंधारे. सुषमा अंधारे हे नाव राजकारणातलं आहे आणि हे गेल्या 2022 पासून तसं घराघरात पोहोचलेलं हे नाव आहे. शिवसेनेचा आक्रमकपणा जो आपल्याला ज्यांच्या भाषणात आता दिसतोय त्या सुषमा अंधारे. पण या सुषमा अंधारेंची सुरुवात मुळात राजकारणात कशी झाली, त्याआधी चळवळीतल्या कार्यकर्त्या म्हणून आपण त्यांना ओळखत होतो आणि त्यांचा आजवरचा जीवन प्रवास कसा राहिलेला आहे हे सगळं आज आपण या एपिसोडच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत सुषमा अंधारे आहेत. सुषमा अंधारे, खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. अर्थात राजकारणातल्या सुषमा अंधारे काय आहे हे आतापर्यंत म्हणजे ज्यांना माहीत नाही असं कुणी नाही असं म्हटलं तरी ते वावगणी ठरणार आहे. तर सुषमा अंधारे यांची राजकारणातली सुरुवात हे आम्ही आमच्या डोळ्यासमोर झाली, म्हणजे 2022 पासून जेव्हापासून तुम्ही शिवसेनेत आलात, पण त्याआधी एक चळवळीतल्या सच्च्या हाडाच्या कार्यकर्त्या म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. तर चळवळीत तुम्ही कशा गेलात आणि ती सुरुवात कशी झाली हे जाणून घ्यायला आज आवडेल. खरं तर माझ्याबद्दल ना, म्हणजे आता जो भाजपने एक शब्द वापरला ना, फेक नरेटिव्ह, मला असं वाटतं माझ्याबद्दल खूप फेक नरेटिव्ह असे सेट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मुळात माझी जी सुरुवात आहे, मी तशी गावखेड्यातली पोरगी आहे. म्हणजे माझं BA होईपर्यंत, ग्रॅज्युएशन होईपर्यंत माझं घरच काय, माझ्या अख्ख्या गावात लाईट नव्हता. लाईट होता कुठे तर तो ग्रामपंचायतीचे रस्त्याचे जे पथदिवे असतात तिथला लाईट होता आणि टीव्ही अख्ख्या गावात एक होता जो आमच्या पाण्याच्या टाकीवर असायचा आणि त्याचं चित्रही दिसायचं नाही, किरमिची चित्र दिसायची, त्याच्यावर रामायण बघायला अख्खा गाव गर्दी करायचा, महाभारत बघायला. हे आमचं बॅकग्राऊंड. आणि तिकडनं मग मी ग्रॅज्युएशन साठी निघालेली मुलगी. 12वीला मी पास होईल असं माझ्या घरात कुणालाही वाटलं. सगळ्यांना असं वाटायचं की छे 12वी कधी कोणी काढली आहे का, आणि ती पण पहिल्या याच्यामध्ये. कारण तेव्हा हे तुमचं कॉपी प्रकरण वगैरे अशा काही गोष्टी अजिबात त्याला थाराच नव्हता. किंबहुना गाईड किंवा ट्युशन करणारा सुद्धा खूप ढ समजला जायचा. अशा काळामध्ये मी 12वी पास झाले आणि माझ्या घरातल्यांना कोण आनंद झाला. मी हुशार आहे याचा नाही, पोरीने जातीत नाक ठेवलं याचा जास्त आनंद होता की आमची पोरगी पास झाली. म्हणजे आमच्या पोरीने काय बिरादरीमध्ये आपलं काय नाक ठेवलेलं आहे. आणि मला पेढे घ्यायला म्हणून पैसे दिले. मला असं वाटलं की मी का पेढे देऊ यांना, अभ्यास मी केला ना, कष्ट मी घेतले. तर माझ्या कष्टाचे, माझ्या अभ्यासाचं ज्याच्यात कोणीही भागीदार नव्हतं
त्याला मी का पेढे देऊ. मी नीट 51 रुपये घेतले आणि घरातनं पळून गेली. बरं, पळून गेली असा शब्द जेव्हा आपण वापरतो ना मुलींच्या बाबत, तर आपल्याला असं वाटतं की मुली पळून जातात काही वेगळ्याच करण्यासाठी, पण असं नाहीये. काही मुलींची स्वप्न सुद्धा असू शकतात. माझं स्वप्न हे फार महत्वाचं होतं, ते म्हणजे शिकण्याचं. कारण मला सातत्याने वाटायचं की मी खूप शिकलं पाहिजे. माझ्या घरात वाचनाची पुस्तकं नाहीयेत, काही नाहीये, मग मी काय वाचायचं. तर आमच्याकडे कधी पाव बांधून आलेला कागद असेल, किराणा मालामधल्या काही शेंगदाण्याची पुरचुंडी असेल, तर त्यातला पेपरचा तुकडा बाजूला करायचा आणि त्यातनं काही वाचायला मिळतं का बघायचं. वाचनाची प्रचंड आवड होती. आणि त्या सगळ्यातनं मी 12वी झाल्यानंतरचं माझं ऍडमिशन लातूरला घेतलं. ऍडमिशन सुरुवातीचं माझं राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरला होतं, ज्या कॉलेजचा खूप मोठा दरारा आणि वकूब त्या काळातला. महाराष्ट्रात लातूर पॅटर्न ज्या कॉलेजने दिला, त्या कॉलेजचं ऍडमिशन. मात्र माझ्या घरातल्यांनी म्हटलं की ठीक आहे, शिकायचंय का, ओके, हरकत नाही, पण मग एक काम करूया, तू महिला महाविद्यालयाला शिकायचं. बरं. आणि मग आम्ही तिकडचं कॉलेज सोडलं आणि पुन्हा श्रीमती सुशीला देवी देशमुख महिला महाविद्यालय, अर्थात विलासरावजींचं आईचं नाव ज्या कॉलेजला आहे, त्या कॉलेजमध्ये माझं शिक्षणाला मी सुरुवात केली. त्या काळामध्ये विलासरावजी तसे पराभूत उमेदवार होते, कारण 99 ते 2004 या काळामध्ये शिवाजीराव कव्हेकरांनी त्यांचा पराभव केलेला होता. आणि ते पराभूत होते, संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते ये जा करायचे. आणि त्या कॉलेजमध्ये कुठल्याही कार्यक्रमाचं, ज्याला आपण म्हणू ना पडल्या झडल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन, प्रास्ताविक, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे असायच्या. त्यामुळे विलासरावजींचं ऑब्व्हियसली माझ्याकडे लक्ष जाणं स्वाभाविक होतं. आणि त्यातनं मला काही पॉलिटिकल घडामोडींमध्ये बऱ्यापैकी शिरकाव करता आला. त्याच काळात सगळ्यात महत्वाची गोष्ट की नाई डोळे सरांचा आणि माझा परिचय झाला. नाई डोळे सर छात्र भारती आणि विद्यार्थी संघटनेचं फार मोठं काम चालू होतं. त्या निमित्ताने मी छात्र भारती संघटनेशी जोडली गेली. मधल्या काळात आमच्याकडे मला वाटते लक्ष्मण माने वगैरे आले आणि भटक्या विमुक्तांच्या चळवळीतनं तिथून पुन्हा अजून एक वेगळा अँगल मला मिळाला. तर ह्या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना यांच्याशी आम्ही जोडले गेलो खरे. पण एक गोष्ट निश्चित आहे की शाळकरी आयुष्यात ज्या कधी आम्हाला जात जाणीवा जाणवलेल्या नाहीयेत, त्या जात जाणीवा खऱ्या अर्थाने आम्हाला भिडल्या, नडल्या त्या आमच्या विद्यापीठीय शिक्षणामध्ये. तर मला ह्याचं फार वैषम्य वाटतं की एकीकडे विद्यापीठ ही आपलं युनिव्हर्सल ऍटिट्यूड डेव्हलप करण्यासाठी काय म्हणता येईल त्याला साह्यभूत ठरत असतात. बट ऍट द सेम टाइम जर विद्यापीठांमधूनच जात जाणीवा अशा पद्धतीने जर अधिक जास्त दृढ केल्या जात असतील किंवा होत असतील कळत नकळतपणे, तर हे निश्चित गंभीर आहे. नक्कीच. या अधिक आता या काळामध्ये तर अधिक त्या भडक होऊ लागलेल्या आहेत. अर्थात तुमची सुरुवात तुम्ही सांगितली विद्यार्थी चळवळीतनं कशा पद्धतीनं झाली आणि शाळेतनं म्हणजे 12वीला 51 रुपये घेऊन तुम्ही निघाला घरातनं बाहेर. पण तो जो स्ट्रगल होता म्हणजे विद्यापीठाच्या शिक्षणामध्ये आणि घरून म्हणजे पैशाची पण अडचण होती, सगळ्याच गोष्टी होत्या. तो स्ट्रगल कसा राहिलाय, म्हणजे त्यावर कशी मात करत तुम्ही पुढे आलात? तुम्हाला आश्चर्य वाटेल मी जेव्हा BA ला नवीन आले, माझ्या वेळेला हे काही तुमच्या गव्हर्नमेंटच्या काही सवलती नव्हत्या की मुलींना पास असला पाहिजे किंवा काही. आणि त्यात माझं शिक्षण जे आहे ते सगळं खुल्या प्रवर्गातनं झालेलं आहे. आणि त्या खुल्या प्रवर्गातनं शिक्षण होत असताना पास कसा मिळवायचा, एका महिन्याचा पास मला खूप भांडून घरातून मिळाला. तो महिना संपत होता आणि मला चिंता होती की आता मला पुढच्या महिन्याचा पास कसा मिळणार. 4 दिवस काहीतरी राहिलेले असतील आणि नेमकं त्याच वेळेला आमच्या शाळेतनं एक परिपत्रक आलं की शाळेत एक कॉलेजाची वादविवाद स्पर्धा आहे, ती दयानंद विधी महाविद्यालयाला होणार आहे लातूरला. परंतु कॉलेजमधला जो एक 2 विद्यार्थ्यांचा जो संच जाणार आहे त्यातलं एक जण आजारी आहे आणि मग अशा वेळेला त्याची जागा कुठेतरी भरून काढायची. तर प्राचार्यांनी विचारलं, मधुकर गायकवाडांनी, काय तू जाशील का वादविवादला? तर म्हटलं सर वक्तृत्व माहितीये हो, ते डिबेट माहित नाही. ते म्हटले काही नाही, आपली बाजू ठामपणे मांडायची. हा म्हटलं ते जमतं मला, मी माझी बाजू फार ठामपणे मांडू शकते. आणि मी गेले. मला आठवतं पहिली वक्तृत्व वादविवाद स्पर्धा होती. समाजात पोलिसांबद्दल गैरसमज असतात की नसतात आणि सगळ्यांनी काय वेगवेगळी काही भाषणं केली असतील. मी आपली गेली, माझ्या जी काही ग्रामीण बोली चाली आहे त्या ग्रामीण ढंगामध्ये मी माझी मांडणी केली. काय असतो बाबा,
कुठे तुमच्याबद्दल काही गैरसमज असतात, जे असतं ते खरंच असतं की हातभट्टीच्या ढाब्यावरती तुम्ही धाड टाकता, हातभट्टी हस्तगत करता, पण मिळालेली हातभट्टी नंतर काय होते, कोण ढोसतं तेच आम्हाला कळत नाही. नेमक्या तुम्ही जिथे नो एंट्रीचा बोर्ड आहे तिथेच कोणीतरी येऊन जाहिरात चिकटवतं, पण तुमचा ट्रॅफिकवाला तिथे थांबतच नाही, त्याच्या पुढे थांबतो, सिग्नल तोडून गेलेल्या पुढच्या माणसाला तो अडवतो. असं काहीतरी माझी मांडणी झाली. मला उगाच वाटत होतं की मला बक्षीस मिळेल. निकाल जाहीर झाला. निकाल चढत्या क्रमाने होता. मला आजही तो निकाल लख्ख आठवतो. त्याच्यामध्ये आणि आता तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाणार आहे. ते तृतीय क्रमांकाचं हनुमंत विठ्ठलराव पाटील या विद्यार्थ्याला बसवेश्वर महाविद्यालय. तो विद्यार्थी मला वाटतं आता आमचा हनुमंत हायकोर्टला प्रॅक्टिस करतो संभाजीनगरला. मला वाटलं दुसरं मिळेल. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे श्रीमती सुशीला देवी देशमुख महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवकुमार गिरवलकर. अच्छा, गेलं मग. आता मला वाटलं एकदम फिल्मी वाटलं मला, आणि मला असं वाटलं आता पहिलं मलाच मिळणार आहे. आणि त्यांनी निकाल वाचला आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरत आहे महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी चंद्रशेखर गोपाळराव मलकमपट्टे. मी एकदम डोळ्यात पाणी माझ्या, कारण आता पुढे मला पास मिळणार नाही, आता मी काय करायचं. आणि निकाल सगळा झाला, माझं रडणं अखंड चालू. त्यावेळेचे SP भूषण कुमार उपाध्याय साहेब ते उभे राहिले आणि ते म्हणाले, इथे एक मुलगी आली होती, खूप छान बोलली, कदाचित तिला भाषेचे व्याकरणाचे नियम माहित नसतील, पण ती जे बोलली ते इतकं गटफुली बोलली, ज्या कॉन्फिडन्सने ती बोलली, जर तिला आता संधी मिळाली तर ती भविष्यात महाराष्ट्रात निश्चितपणे चमकू शकते, आणि म्हणून मी तिला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊ इच्छितो. त्यांनी त्यांचं पाकिट काढलं आणि त्या पाकिटातनं 51 रुपये दिले. मला एक शोध लागला, अशा पद्धतीने शिक्षण होऊ शकतं. आणि त्यानंतर मी सलग वादविवाद स्पर्धा सुरू केल्या. पण व्हायचं काय की मला ना उत्तेजनार्थ तरी बक्षीस मिळायचं किंवा तिसरं तरी मिळायचं, पहिलं बक्षीस काही मिळत नव्हतं. मग स्पर्धेतल्या मित्रांना म्हटलं, अरे काय असं होतंय? ते म्हणाले, जरा वाचन वाढव. वाचन कुठून वाढवायचं, आपल्याकडे काहीच नाही वाचायला, मग करायचं काय? आणि मग मी ठरवलं की मला 500चं बक्षीस मिळालं तर 250ची पुस्तकं घेईन, 1000चं बक्षीस मिळालं तर 500ची पुस्तकं घेईन, पण अर्धे पैसे कायम मी माझ्या पुस्तकांवर खर्च करेन. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज घडीला माझ्याकडे इतकी सुंदर लायब्ररी आहे की कुठल्याही विषयावरचं पुस्तक तुम्ही माझ्याकडे सहज मिळवू शकता. अगदी म्हणजे अनुराधा पाटलांच्या पासून तर सीमांत भाऊ पर्यंत स्त्रीवादावरच्या सगळ्या अंगाने असणारी पुस्तकं, किंवा पॉलिटिकल सायन्स मधलं रजनी कोठारींच्या पासून ते अगदी इतिहासातल्या रामचंद्र गुहांपर्यंतचं सगळ्या प्रकारची पुस्तकं माझ्याकडे उपलब्ध आहेत. आणि मला आनंद आहे की मला घडवण्यात जितका माझ्या शिक्षकांचा हात आहे, माझ्या आजोबांचा हात आहे, तितकाच माझ्या मित्रमंडळींचा सुद्धा हात आहे. स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि चळवळीतल्या कार्यकर्त्या अशी तुमची आजवर ओळख होती, पण 2022 नंतर खरं राजकारणातल्या सुषमा अंधारे ही एक नवी ओळख तुम्हाला अर्थात मिळाली. त्यापूर्वी कुठल्या पक्षासाठी काम केलं, काय केलं, हे सगळ्या याच्या खूप ढिगानं बातम्या झालेल्या आहेत. पण शिवसेनेचा आक्रमकपणा जो आम्हाला तुमच्या भाषणातनं दिसतो आणि 2022ला खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात झाली. एकीकडे एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली, 2 शिवसेनेचे गट आपल्याला पाहायला मिळाले, आणि ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे काहीही नव्हतं त्यावेळी तुम्ही त्यांच्याकडे गेलात. आणि संजय राऊत सुद्धा मला वाटतं त्यावेळी अटकेत होते, आणि शिवसेनेची भक्कम बाजू पेलण्याचं काम तुमच्या भाषणांमधनं झालंय. तुमचा तो आक्रमकपणा दिसला, व्यासपीठावर दिसतो. शिवसेनेतला तुमचा प्रवास, म्हणजे तुमचा प्रवेश आणि आजवरचा प्रवास, याबद्दल ऑफबीट काही गोष्टी आम्हाला आज ऐकायच्या आहेत. बघा, खूप लोकांनी माझ्याबद्दल जे म्हटलं ना मी की फेक नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला. मुळात ज्या चळवळींमधून मी आलेली आहे त्या चळवळीमध्ये RPIचा कुठलाही गट असेल किंवा बहुजन समाज पार्टी असेल, हे सगळे पक्ष हे राजकीय पक्ष असण्यापेक्षा हे चळवळीचे प्लॅटफॉर्म म्हणून जास्त प्रेझेंट करतात स्वतःला. त्यामुळे अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवर माझा वावर नक्कीच होता, परंतु माझा राजकीय प्रवेश असा कधी झाला नाही. भारतीय जनता पार्टीकडे माझ्याबद्दल बोलायला काहीच नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला बॅगेज नाहीये, ना मला क्रिमिनल बॅगेज आहे, ना माझे ईडीचं बॅकग्राऊंड आहे, ना ते बाईपणावर हल्ला ज्याला म्हणतात
असतो ते करू शकतात. तसा प्रयत्न त्यांनी एकदा करायचा प्रयत्न केला, पण उभ्या महाराष्ट्राने तो हाणून पाडला. कारण महाराष्ट्राने चांद्यापासून बांद्यापर्यंत मला बघितलेलं आहे. आणि क्रांतीबा ज्योतिबा फुले जसं म्हणतात ना, की तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही खुलं लोकांच्या समोर मांडा, जग त्यावर पांघरून घालतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या चुका झाकून ठेवता तेव्हा जग त्या उघड्या करतं. तर माझं आयुष्य हे फार खुली किताब आहे. परंतु तरीही भाजपाला जेव्हा माझ्याबद्दल काहीच सापडत नव्हतं तेव्हा त्यांनी 2 गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यातला एक की मी धर्मविरोधी आहे, आणि दुसरं की माझा राजकीय खूप जास्त प्रवास झालेला आहे. पण मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे, माझा कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसशी मला कायम जोडण्याचा प्रयत्न केला जातो, पण माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा कधीही प्रवेश झाला नाही. पण निश्चितपणे मी आदरणीय पवार साहेबांच्या गुडबुक मध्ये आहे का, तर हो आहे. पण पवार साहेबांच्या गुडबुक मध्ये अशी अनेक लोक आहेत, त्यांचा ऑरा वेगळा आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची लोक आहेत, साहित्यकारण, समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, विज्ञान, सगळ्या प्रकारची. त्यातनं मी चळवळीतली एक विद्यार्थी दशेपासूनची म्हणून तो ऑरा आणि ती मी कनेक्टेड आहे. पण मी कुठल्याही राजकीय पक्षात नव्हते. पण भाजपाने मला ते चिकटवण्याचा प्रयत्न केला. अजून एक मला बालंट लावण्याचा प्रयत्न केला की मी धर्मविरोधी आहे. मी पुन्हा एकदा आपल्या लोकमत सखीच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे, मला वाटतं मी प्रचंड आस्तिक आहे. ज्यांनी आस्तिक शिरोमणी चार्वाक वाचला असेल त्यांना आस्तिक म्हणजे काय ते कळेल. मला काय वाटतं माहितीये का, माझा तुमच्या नवस साहसावर विश्वास नाही, अजिबात नाहीये. तुम्ही हे मान्य करता का की सूर्य का उगवतो, रात्र का होते, पाऊस का पडतो, चालता बोलता माणूस अचानक का थंडगार पडतो, तर त्याची लीला आहे. त्याची लीला आहे सगळी. ही पृथ्वी कुणी तयार केली, हे झाड कुणी तयार केलं, हे रूप कुणी तयार केलं, फुल कसं फुललं, या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट असेल ती त्याने तयार केली. ओके, जर त्याने सगळं तयार केलंय तर त्याला आमिष दाखवताना देवा मला पास कर, मी तुला 1 छटाक पेढे देईन, असे म्हणणारे तुम्ही कोण? त्यानेच तयार केलेल्या वस्तू आहेत ना, सोनं, नाणं, पैसा, अडका, नैवेद्य, जे काही असेल, जे सगळं त्यानेच तयार केलंय ते त्यालाच देण्यात काय अर्थ आहे? माझं स्पष्ट म्हणणं आहे, जे त्याचं नाहीये ते त्याला देता येईल का? आणि त्याचं काय नाहीये तर तुमची श्रद्धा. ती तुमची श्रद्धा निरपेक्षपणे त्याला अर्पित करता येते का ते बघा. ज्याला हे कळतं, मला वाटतं तो आस्तिक असतो. बाकी ही जी सगळी अवडंबरा आहेत त्या अवडंबरांमध्ये माझा विश्वास नाही तर नाही. अजून एकदा ऑन कॅमेरा ठामपणे सांगितलं पाहिजे की हो, मी अशीच आहे. ऑफबीट शिवसेनेतल्या महिला नेत्यांना, कार्यकर्त्यांना किती चांगल्या पद्धतीने सांभाळते आणि आमच्याकडच्या महिला काय बेखौफपणे काम करू शकतात, हे फार भारी आहे. माझं आणि वहिनींचं बॉन्डिंग अजून एक वेगळ्या लेवलचं आहे. ज्या पद्धतीने गलिच्छपणा काही लोकांनी केला, मला फार विशेष वाटतं त्या लोकांचं. म्हणजे ना, तुमचं पटत नसेल ना तर तुम्ही सेपरेट व्हा, हरकत नाही. उद्याला समजा माझं शिवसेनेचं जर पटलं नाही तर कदाचित मी सुद्धा वेगळी होईल, काही जगा वेगळं नाही होणार ते. परंतु आपण आपलं नातं एका अशा वळणावर आणून थांबवावं की मागे वळून बघितल्यावर फार सुंदर आठवणी दिसल्या पाहिजेत. एका दिवसात लगेचच तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलणं हे काही बरोबर पटत नाही. माझ्या घरातल्या कित्येक अशा घटना, माझ्या लेकीच्या संबंधाने, तिच्या ऍडमिशनच्या संबंधाने, तिच्या शिक्षणाच्या संबंधाने, किंवा माझ्यावर जेव्हा व्यक्तिगत चिखलफेक करण्याचा, कारण भाजपकडे काहीच नव्हतं बोलण्यासारखं, तेव्हा व्यक्तिगतपणे मला टार्गेट करण्याचा जेव्हा प्रयत्न झाला, त्यावेळेला ज्या ताकदीने माझा पक्ष म्हणून आणि एक महिला म्हणून वहिनी माझ्या सोबत उभ्या राहिल्या, ती माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. ती आमदारकी खासदारकीपेक्षा सुद्धा मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे मला ते भारीच वाटतं सगळं. हे सगळं करताना थोड्या गोष्टी हरवल्यासारख्या पण होतात. जसं की सलग 3 वाढदिवस झाले. कधी लेकीच्या वाढदिवसात मी नसते तर माझ्या वाढदिवसात लेक नसते, असं या 3 वर्षात सारखं होत आलेलं आहे. परंतु लेक फार समजून घेते, माझं कुटुंब मला फार समजून घेतं. तुम्ही ऑफबीट विचारलं म्हणून आम्हाला फार ताकदीनं वाटत होतं की यावेळेला आम्ही सत्तेत येऊ. आणि मला स्वतःला, मी माझं एक ट्विटनं अजूनही पिनअप करून ठेवलेला आहे की तुम्ही ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला
त्याच्या 10 पट अधिक ताकदीने आम्ही पुन्हा त्यांना वर्षावर नेऊ. आणि मला असं वाटत होतं की यावेळेला ते होईल सगळं. म्हणजे मी खूप खर्चिक नाहीये, मी खूप असा बजेटचा विचार करणाऱ्यांपैकी आहे, पण मी इतक्या हौसेने एक पेन खरेदी केला आणि मला असं वाटलं की मी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी ते जेव्हा सही करतील तेव्हा तो पेन मी त्यांना देईल. पण ते हाऊएव्हर ते वर्क झालं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत पक्षासोबत की माझ्यासाठी पक्ष ही इन्व्हेस्टमेंटची गोष्ट नाहीये, माझ्यासाठी पक्ष ही पदं मिळवण्याचं मशीन नाहीये, माझ्यासाठी हा पक्ष मला माझा व्हॉइस जो माझ्या चळवळीच्या प्लॅटफॉर्मवरून खूप लाऊडली मांडता येत नव्हता ते लाऊडली मांडण्याची जागा आहे. ज्या क्षणी मला असं वाटेल, हे फार बिनधास्तपणे सांगतेय कारण माझे काहीच काय म्हणता येईल त्याला स्वार्थ नाहीयेत. ज्या क्षणी मला असं वाटेल की या पक्षात मला माझं म्हणणं बिनधास्तपणे मांडता येत नाहीये, मी त्या क्षणी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने पक्षाचा निरोप घेतलेला असेल. राजकारणामध्ये महिला म्हणून अनेक बरे वाईट अनुभव येतात, कुठल्याही पक्षाची ती महिला असू दे, आणि त्यात सुषमा अंधारे असतील तर मग विचारायलाच नको. 2022 पासून आता 2025 आलाय, वैयक्तिक चिखलफेक सुद्धा तुमच्यावर झालीये, म्हणजे अनेक बातम्या सुद्धा आम्ही त्याच्या बघितलेल्या आहेत. अशा वेळी काय मनात येतं की सोडून द्यावं का हे सगळं, नको हे सगळं, काय वाटतं त्यावेळी? बघा, मी राजकारणात यायचं जेव्हा ठरवलं होतं ना, तेव्हा माझे गुरुवर्य आहेत सुधाकर कुलकर्णी सर. तर ते असं म्हणायचे की चांगल्या लोकांनी राजकारणात गेलो पाहिजे, राजकारणाच्या नाके मुरडण्यापेक्षा तिथे जर चिखल झालाय तर तो चिखल उपसून एक नितळ प्रवाह वाहता राहील याची जबाबदारी काही लोकांनी घेतली पाहिजे. आणि तो आदर्शवाद डोक्यात ठेवून मी इथे आली खरी, परंतु जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ही कशानेच बधत नाहीये, त्यावेळेला आपल्याकडे एक ठरलेले रामबाण इलाज असतात त्यांच्याकडे की जेव्हा बाई कशानेच अडत नाहीये, नडत नाहीये, तेव्हा एक रामबाण इलाज तिच्याबद्दलचा वापरा, तो म्हणजे तिच्या बाईपणावर हल्ला करणे. आणि अपेक्षेप्रमाणे माझ्या बाईपणावर हल्ला करायला त्यांनी सुरुवात केली. मला वाईट याचं वाटत होतं की अरे च्या, याच्यातल्या कित्येक लोकांना माहितीच नाहीये की माझ्या संबंधाने नेमकं घडलंय काय, नेमकं आहे काय, की मी अशी का आहे, किंवा बऱ्याच जणांना वाटलं की मी बोलत का नाही याच्यावर. मला आजही त्यावर खरंच व्यक्त व्हावंसं वाटत नाही. त्याचं कारण माझं वेगळं आहे. मला असं वाटतं की माझ्यासाठी ना सगळ्यात मोठी प्रायोरिटी माझी लेक आहे, आणि मला माझ्या लेकीपर्यंत कुठल्याही अर्थाने कशाच्याही संदर्भाने काहीही पोचू द्यायचं नाहीये. आजचं जग हे आधुनिक तंत्रज्ञानाचं जग आहे. या जगामध्ये तुमची प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया आणि पब्लिक डोमेन मध्ये राहणार आहे, आणि ती गोष्ट कधीतरी 2, 4, 5 वर्षांनी जेव्हा लेख कळती होईल तेव्हा तिच्यापर्यंत ती पोचणार आहे. ती पोचू नये म्हणून मी शांत राहते. माझ्या शांत राहण्याला चूक ठरवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असतील तर निश्चितच तो बाई म्हणून अन्याय असतो का, असेलही, पण मला ते बाईपणाचं विक्टिम कार्ड खेळायचं नाही. मला त्याबद्दल एवढंच असं वाटतं की एखादं झाड उगवतं ना, बीज अंकुरतं, तेव्हा ते खूप खूप शांतपणे अंकुरतं, त्याची वाढ अत्यंत शांतपणे होते. पण जेव्हा ते झाड पडतं ना तेव्हा ते धाडकन त्याचा आवाज होतो. थोडक्यात काय, निर्मितीला आवाज नसतो, विनाश मोठा आवाज करतं. मला असं वाटतं मी सृजनशील आहे, मी विनाशकारी नाही. त्यामुळे मला मोठा धडाम आवाज करायची गरज नाहीये. मी माझं सृजनशीलतेचं काम मी शांतपणे केलं पाहिजे, आणि मी ते शांतपणे करेल. लेकीच्या संदर्भाने असणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या, जर तिला जन्म देण्याचा निर्णय हा माझा होता, बिनधास्तपणे माझा होता, तर मी ते अतिशय हसत स्वीकारलं पाहिजे. मी त्यात कुठेही बाईपणाचं विक्टिम कार्ड खेळलं नाही पाहिजे, किंवा त्याच्यासाठी मी कुणालाही जबाबदार सुद्धा नाही धरलं पाहिजे. मी सक्षम आहे माझ्या मुलीसाठी, हे इनफ आहे. परंतु मी भावनिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या किंवा कणखरतेच्या बाबतीत सगळीकडून सक्षम असले तरी कधी कधी प्रशासकीय चौकटीत मी कमी पडते, आणि ते मला जाणवत राहतं. आत्ताही काही दिवसांपूर्वी मला ते फार प्रकर्षाने जाणवलं. काय नेमकं घडलं? शाळेमध्ये मी आता लेखीच्या साठीची मी तिची गार्डियन आहे, आणि तिचे छान आता पालन पोषण सगळं एकदम छान, शिक्षण वगैरे चालू आहे. मला आता तिचा पासपोर्ट करायचा आहे,
आत्ता पासपोर्टसाठी म्हणजे बायकांना किती आणि कुठल्या पातळीवर संघर्ष करावा लागतो, की जेव्हा आम्ही तिच्या आता पासपोर्टच्या साठी अर्ज केला, सगळं झालं, अनेक्षर काय त्यांचे ते सगळे फॉर्म बिम सगळे भरले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला मुलीचा पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला कन्सेंट लागणार आहे. आणि ही कन्सेंट जेव्हा मिळत नाही सेकंड गार्डियनची, त्यावेळेला फार आश्चर्य वाटत राहतं. या गोष्टींचं आपण भांडवल नाही करू शकत, यावर आपण काही कुठे बोलू शकत नाही. परंतु जात पितृसत्ताक व्यवस्था बाईला अडवण्यासाठी हत्यार कशा कशाचं बनवू शकते, कधी कधी लहान बाळांचं सुद्धा बनवू शकते. हे फार गंभीर आहे, हे फार चिंताजनक आहे. आणि यामध्ये कितीही आपण मोठा नेता म्हणून, विचारक म्हणून, तत्वज्ञानी म्हणून काहीही म्हटलं तरी आई म्हणून आपण अतिशय दुबळे होऊन जातो तिथे. वाईट आहे, ते खूप वाईट आहे. आई म्हणून खूप इमोशनल अँगल तुमचा खरं समोर येतोय. मुलीचं आणि तुमचं बॉन्डिंग कसं आहे, म्हणजे आता तुम्ही म्हणालात की दौऱ्यावर तुम्ही बऱ्यापैकी असतात आणि तिचे 3-4 बर्थडेला तुम्ही नव्हतात किंवा तुमच्या बर्थडेला ती नसते, तर हे सगळं म्हणजे तिची काय रिॲक्शन असते जेव्हा 15-20 दिवसाचा दौरा करून तुम्ही येतात? तिच्या फार गोड रिॲक्शन असतात आणि ती फार समंजस मुलगी आहे. कदाचित तिच्या वयापेक्षा जास्त तिला सतत समंजस म्हणून मी तिच्यावर अन्याय करते का असंही मला वाटायला लागतं. पण ती फार म्हणजे रात्री कुशीत आली की ती एकदम अशी फुलून जाते बोलण्यासाठी आणि मग तिच्या गप्पा सुरू असतात. मग ती कधी कधी मम्मा तुला काय पाहिजे होतं ग, तर मला नाही काही, नाही म्हणजे बघ मी पोटात होते तर तुला काय पाहिजे होतं, तर मला तूच पाहिजे होती. तसं नाही ग मम्मा, तुला बॉय पाहिजे होता का गर्ल पाहिजे होतं, तर नाही रे बच्चा मला तर तूच पाहिजे होती, गर्लच पाहिजे होती. काही बोलू नकोस, मी ऐकलंय तुला. तू काय म्हणालीस की आम्ही कबीर नाव ठरवलं होतं आणि मग मुलगी झाली आणि मग एक काना वाढवला. मी बाप रे, की आपली लेक इतकी संवेदनशील आहे किंवा आपण कधीतरी काही बोललो असू आणि ती इतका लांब पर्यंत विचार करते, तर कधी कधी प्राऊडही फील करते की तिच्या विचार कक्षा इतक्या छान रुंदावत आहेत, ती इतक्या छानपणे शांतपणे ती विचार करू शकते. किंवा तिला जर बडबड गीतं जर आपण शिकवायला लागलो आणि आम्ही दोघी मिळून बडबड गीतं म्हणतो, तर कधी घड्याळात वाजला 1, आईने केला की घड्याळात वाजले 2, तर ती मम्मा तिची मुलगी आहे ना ती 1-1 तासाने का ग काम करते, ती अर्ध्या तासाने का करत नाही. तर तिचे असे जे सगळे प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरं देताना मजा असते. पण मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये मला माझं व्हेंटिलेशन मिळतं. कारण आपण सगळीकडनं ज्या वेळेला खूप जास्त तुमच्यावर आक्रमण होत असतात, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या काही हळव्या जागा जपायला, मोकळेपणाने हसायला, रडायला, बोलायला जी जागा लागते, ती जागा आपल्या लेकीची जागा आहे. ते फार छान वाटतं. राजकारणात आता तुम्ही आहात, अशा वेळी बाई म्हणून पण आणि एक राजकारणातलं व्यक्तिमत्व म्हणून पण काय काय चॅलेंजेस असतात, म्हणजे जे खरं पुरुषाला असतात त्यापेक्षा मला वाटतं अधिक पटीनं ते बाईला असतात, मग ती कुठल्याही क्षेत्रातली बाई असू देत. तुम्हाला काय काय चॅलेंजेस आता तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि कुठल्या कुठल्या चॅलेंजेसला तुम्ही सामोरं गेला आहात? बघा, चॅलेंज तर मला वाटतं राजकारण हे पावला पावलावर सगळा एक ऍडव्हेंचर गेम आहे. पण या ऍडव्हेंचर गेम मध्ये जेव्हा आपण महिला म्हणून उतरतो तर त्यावेळेला ते अजून जास्त वाढत जातात. त्याचा तो टास्क अजून टफ अँड टफ होत जातो. परंतु माझ्या बाबतीतलं असं आहे की माझ्या घरात कोणीच राजकारणात नव्हतं, कोणी म्हणजे कोणीच नव्हतं. दुसरी गोष्ट अशी की मला काही फार असा मोठा वसा वारसा नाहीये, मी कुठल्याही ग्लॅमरस जगात नाहीये. म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे ज्या राजकारणात बायका आलेल्या आहेत, आयदर त्यांचे वडील राजकारणात होते, भाऊ होता, नवरा होता, दीर होता, किंवा अजून कोणीतरी मुलगा राजकारणात आहे, नात्यातलं कोणीतरी आहे, किंवा असं नसेल तर कोणीतरी घरातला मोठा अधिकारी आहे, त्याने चिकार पैसा कमवलेला आहे आणि तो पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा, तर तो राजकारणात इन्व्हेस्ट करायचा आणि म्हणून त्याला एक फायनान्शियल पाठबळ मिळालेलं आहे. याच्यापैकी माझ्याकडे काहीच नाहीये, काही म्हणजे काहीच नाहीये. म्हणजे हे आश्चर्य वाटेल की माझं घर आत्ता नील झालं तर मला ही सगळ्यात मोठी न्यूज वाटत होती आणि मी त्याचे लिटरली मी पेढे घेऊन गेले माझ्या पक्षप्रमुखांकडे की साहेब माझा फ्लॅट नील झाला.
म्हणजे किती शून्यातनं हा सगळा प्रवास असेल. तर अशा वेळेला सगळ्यात पहिलं चॅलेंज काय होतं माहितीये का, की राजकीय नेत्याकडे फार लांबलचक गाडी असली पाहिजे, त्याचा PR सांभाळणारी एक टीम असली पाहिजे, त्याचे बॉडीगार्ड झिलकारे, ते सगळे हुजरे मुजरे करणारे, ते ब्रेसलेट लॉकेट चोकर घालणारे लोक आणि सगळं असलं पाहिजे, त्याच्या रील्स बनल्या पाहिजेत. मला कितीतरी तुमच्यासारख्या पत्रकार मैत्रिणींनी सांगितलं, ताई जरा फोटोशूट करा, जरा प्रोफाईल वगैरे बनवा, थोडा PR करा जरा. पण मला हे नाही जमलं, किंबहुना माझा तो जॉनर नाहीये. माझ्यासाठी माझं एकमेव काय आहे माझे ऍसेट, तर माझे चळवळीतले स्ट्रॉंग रिलेशन, लोकांना कन्व्हिन्स करण्याची पॉवर, माझ्याकडचं अफाट शब्द भांडार आणि माझं वक्तृत्व आणि माझी कमिटमेंट, याच्या पलीकडे काही नाही. अजून एक गोष्ट काय व्हायची की आता हा माझा साधेपणा मला अनेक ठिकाणी नडायचा, की उदाहरणार्थ खूप सारे लोक असे असतात की जे एखाद्या ठिकाणी दौऱ्यावर जेव्हा नेते जातात तेव्हा समोरच्याला सांगत असतात, माझा असा असा दौरा आहे, हे 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 करून घे, हे हॉटेल कर, हे हे कर, एवढ्या गाड्या लागतील, एवढा ताफा लागेल. तर हे असं सांगायचं असतं हेच मला मुळात माहित नव्हतं, हे असं सांगावं लागतं कधीतरी. आणि त्यामुळे मग माझी अडचण व्हायची. तिथे गेल्यानंतर आपल्याला ऍटलिस्ट 3 रूम लागतात, की स्वतःची एक वेगळी रूम लागणार आहे, सोबत भाऊ असतात गाडीत त्यांच्यासाठी एक वेगळी रूम लागणार आहे, ड्रायव्हर आणि इतर लोक त्यांच्यासाठी वेगळी रूम लागणार आहे, आणि एवढ्यांसाठीचे पैसे कुठून आणायचे. तर हे पैसे आपण समोरच्याला सांगायचे असतात किंवा समोरच्याला ते काम सांगायचं असतं, हेही कधी लक्षात येत नव्हतं. मला एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं की मध्ये एका कुठल्या तरी विरोधकाने माझ्याबद्दल बोलताना असं म्हटलं की त्यांना 5 स्टार हॉटेल लागतात. मला खूप आश्चर्य वाटलं, कारण चळवळीत आमच्याकडे जो चळवळीचा प्रांत आहे त्यातल्या सगळ्या लोकांना माहितीये की ही माणसं ना लोकांच्या घरी राहतात, घरी राहिल्याने जास्त रिलेशन पक्के होतात. तर मी कायम कुणाच्या ना कुणाच्या घरी थांबणारी आणि माझ्याबद्दल जाणीवपूर्वक की जेव्हा तुमच्यावर हल्ले करायला काहीच नसतं त्यावेळेला माहिती कशी फेक पसरवली जाते की मला 5 स्टार हॉटेल्स लागतात. मला फार आश्चर्य वाटलं. मला अक्षरशः की नाही मी कुठे थांबते हे मला सांगायला लागलं, किंवा बाई म्हणून आपण ज्या वेळेला प्रतिक्रिया देतो त्यावेळेला आपल्याला काही मर्यादा पडतात. पण मला या निमित्तानं, म्हणजे आपला हा सुपर सखीचा कार्यक्रम आहे म्हणून मला या निमित्तानं विचारावं असं वाटतं की आमच्या सगळ्यांसाठी आता तुम्ही सुपर सखी आहात, पण तुमच्या आयुष्यातली सुपर सखी कोण? म्हणजे तुमच्या आजोबांचं एक उदाहरण मी कायम वाचत आली आहे, तुम्ही तुमच्या आजोबांचं उदाहरण देता की त्यांनी कसं तुम्हाला शिकायला प्रोत्साहन केलं, पण सुपर सखी म्हणजे बाई कोणी तुमच्या आयुष्यामध्ये अशी आहे का की जिच्यामुळे? हे बघा, मुळात ना फेमिनिझमची व्याख्या करताना ना पुरुष विरोधी स्त्री अशी जी व्याख्या केली जाते तीच मुळात चुकीची आहे. फेमिनिझम म्हणजे स्त्री आणि पुरुष हे अतिशय वेगळे आणि परस्परांचे विरोधक शत्रू आहेत असं समजायचं काही कारण नाहीये, ते परस्पर पूरकच असतात. आणि राहिला प्रश्न की सगळं जग असं काही वाईटांनी भरलंय का, तर तसं अजिबात नाहीये. हे जग चांगल्या लोकांनी प्रचंड भरलेलं आहे. फक्त अडचण इतकी आहे की या जगामध्ये जी दुर्जनांची क्रियाशीलता आहे ती इतकी जास्त आहे की सज्जन त्यामुळे निष्क्रिय होत चालले, आणि दुर्जनांच्या क्रियाशीलतेपेक्षा सज्जनांच्या निष्क्रियतेचा अधिक जास्त धोका आहे. त्यामुळे त्या अडचणी तयार होतात. परंतु मला असं वाटतं की मी जी काही घडत आले त्या माझ्या घडण्यामध्ये माझी आजी, जिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट उपसले, माझ्यासाठी ती लाख मोलाची आहे. माझी आई, जी कधीही कुणालाही दिसली नाही, जाणवली नाही, परंतु तिच्या स्वतःच्याही अनेक मर्यादा होत्या, तिच्या स्वतःच्याही अनेक अडचणी होत्या. त्या सगळ्या अडचणींमधून मार्ग काढत काढत तिने मला शिकवण्यासाठी, मला जगवण्यासाठी, मला वाढवण्यासाठी अफाट अफाट कष्ट घेतले. त्यामुळे ती माझ्यासाठी फार महत्वाची आहे. 3ऱ्या माझ्या शिक्षिका आहेत. इयत्ता 8वीला माझं शिक्षण बंद पडलं. शिकायचं नाही असं घरातल्यांनी फरमान सोडलं, अजिबात शिकायचं नाही. आणि बाई पुण्यातल्या, बाई गावाकडे आल्या होत्या, बाई बहुतेक लग्न करून आल्या होत्या त्यावेळेला, मला काही तेवढंच माहित नाहीये. आणि त्या जेव्हा तिकडे आल्या तेव्हा त्यांना कळलं की आपल्या वर्गातली एक मुलगी शाळेत येत नाहीये. तसं मुलींचं गळतीचं प्रमाण 7वी 8वीला वाढतच जातं. तर बाई आल्या आणि बाईंना कळलं की ही मुलगी जिचं की फार चांगले गुण वगैरे दिसत आहेत, परंतु ही आता वर्गात येत नाहीये. त्या पत्ता शोधत शोधत माझ्या घरी आल्या. माझी आजी चक्क शेतातून आलेली, भला मोठा शेणाचा ढीग माझ्या आजीच्या समोर,
आजी गोवऱ्या थापण्यासाठी शेण चुरत होती. बाई आल्या. बाई अशा नाजूक साजूक साडी घातलेल्या, नाजूकसं घड्याळ त्यांच्या मनगटावर, छानशी सिफॉन मुलायम साडी त्यांच्या अंगावरची. आणि बाई बोलायला लागल्या की अहो असं काय करताय, तुमच्या मुलीला शिकवलं पाहिजे, ती खूप गुणी आहे. काय करायचंय शिकून, कोणती मोठी मास्तरीन होणार आहे. आजीची किती कक्षा, आजी कलेक्टरीन पण म्हणाली नाही आणि डॉक्टरीन पण नाही. मी म्हणाली कोणती मोठी मास्तरीन होणार आहे, असं काय करताय. अहो ती खूप गुणी मुलगी आहे, शिकवा तिला. पण आई काही ऐकायला, म्हणजे आजीलाच मी आई म्हणते, तर ती काही ऐकायलाच तयार नव्हती. लिटरली बाईंनी आपली पर्स बाजूला ठेवली, मनगटावरचं ते नाजूकचं घड्याळ काढलं, छानपैकी त्या शिफॉन साडीला लगेच घट्ट कमरेमध्ये पदर खोचला. आणि आपल्याकडे जेव्हा ह्या आजी लक्ष देत नाही तसं वाटलं, तेव्हा आमच्या बाई शेणाच्या ढिगाऱ्यासमोर बसल्या, स्वतः शेणामध्ये हात घातले आणि आजी सोबत शेण चुरत चुरत बोलायला लागल्या. अरे बापरे. आजीला खूप लाजल्यासारखं झालं. एवढी शिकलेली बाई, एवढ्या भारी साडीतली बाई अशी शेण चुरत बोलते. आजी म्हटली छे हात घालू नका शेणात, हात खराब होतील. तुम्ही करताच की रोज काम, आज मी केलं तर काय बिघडेल. आजीचा जो कठोर स्वर होता तो अचानक मृदू झाला. आजी थोडीशी मवाळ झाली. बाईंच्या लक्षात आलं की आत्ता वेळ आहे हे सांगण्याची. आणि बाई म्हणायला असं काय करताय अहो, खूप गुणी पोरगी आहे, ती फार मोठं तुमचं नाव कमवेल. माझ्यासाठी माझ्या भोसलेबाई आजही फार महत्वाच्या आहेत. स्टील वी आर कनेक्टेड. आणि मी गावाकडे जाते तेव्हा त्यांना आवर्जून भेटते. त्या मला असं वाटतं की खूप खूप माझ्यासाठी त्यांनी महत्वाचं काम केलं. त्या जर त्या काळात नसत्या तर कदाचित मी पुढच्या आयुष्यात शिकूच शकले नसते. त्यामुळे त्या फार महत्वाच्या आहेत. आणि त्यानंतर जर माझ्या आयुष्यात कोणी सखी असेल तर मी ज्या वातावरणात आले ना तिकडे मित्रमैत्रिणीच नव्हत्या लहानपणी. म्हणजे मला मित्रमैत्रिणी मिळाले ते माझ्या विद्यापीठ आयुष्यामध्ये, पण लहानपणी मला अजिबात मित्रमैत्रिणी नव्हते. गरिबीत कसले मित्रमैत्रिणी आले तो. आणि आपण काय म्हणजे इतके साधे राहणारे, साधे कपडे घालणारे, फाटके तुटके कपडे आपले, काय करणार काय त्याच्यामध्ये. अशा काळात आपण बोलायचं कुणाजवळ, मांडायचं कुणाजवळ. त्यावेळेला एकमेव मैत्रीण होती माझी सुपर सखी, माझी डायरी. की रोज दैनंदिनी लिहायची, रोज डायरीत मांडायचं. आज असं झालं, आज असं झालं, अमुक एक मला असंच का बोलली असेल, तमुकने माझ्याशी असं का वागलेलं असेल, हे रोज लिहिणं. या लिहिण्यातनं माझं वाचन, माझं लेखन आणि मला वाटतंय माझ्या अनेक अंगाने माझ्या कक्षा रुंदावत गेल्या. सो माझ्यासाठीची माझी सुपर सखी ही माझी डायरी आहे. आणि मी आजही डायऱ्या लिहिते आणि प्रचंड लिहिते. वा. थोडं पुन्हा थोडं फॅमिलीकडे मी येते. तुम्ही आणि तुमची मुलगी, तुमचा बॉन्ड फार मस्त आहे. आम्ही वेळोवेळी बघतो, म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यूज घ्यायला येतो त्यावेळी ती असते बऱ्याचदा. तर तिच्यासाठी कधी छान स्वयंपाक बनवणं, तिच्या आवडीचा पदार्थ बनवणं, असं काय करतात सुषमा अंधारे? तिच्या आवडीचा पदार्थ तिच्यासाठी कधी का करावं, रोज तिच्यासाठी रोज करावं. पण मग मला आश्चर्य वाटेल की मी तेच म्हटलं मगाशी की नेता म्हटलं की आपल्याकडे न बॉडीगार्ड, PR, सतत कॅमेरे आणि ते हुजरे बुजरे असं सगळं वातावरण असतं. आमच्याकडे असं काहीही नाहीये. आजही माझ्या घरात कुठेही कामाला बाई नाही, कामाला कसलाही माणूस नाहीये. आमच्याकडे धुण्याला, भांड्याला, लादी पुसायला, स्वयंपाकाला कशालाही माणूस नाहीये. सुषमा अंधारे टिपिकल जमिनीवर राहणारी हाऊसवाईफ आहे. आम्ही आमचं घरात सगळं करतो. पत्रकारांचे जरी फोन आले, ताई बाईट घ्यायला यायचंय, तर मी प्रत्येकाला सांगते 11 नंतर. कारण 11:15 तिची शाळेची बस येते. सो 11:15 पर्यंत जो माझा वेळ आहे तो तिच्यासाठीचा वेळ आहे. 11:15 पर्यंत तिचे सॉक्स, तिचे शूज, तिचं दप्तर, तिची पाण्याची बॉटल, डबा. डब्यामध्ये तिला पाहिजे असतं नेहमी की मम्मा मला ते, मी कॉन्व्हेंटला जाते ना तर मग तू मला कॉन्टिनेंटल दिलं पाहिजे. अजिबात नाही. मी तुला कडधान्य देणार आहे, मी तुला पोळी भाजी देणार आहे, कधीतरी चेंज म्हणून मी तुला काहीतरी देईन, पण मी तुला टिपिकल पोळी भाजी देणार आहे. मग ती खाणार नाही म्हणून कधी आम्ही तिला बीट किसून त्याच्यातच चपाती बनवून देऊ, कधी खूप साऱ्या भाज्या टाकून पराठे करून देऊ, पण आम्ही घरातलं देतो. जंक फूड शक्यतो खूप 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 टाळतो. मग तिला अजून वाटतं की बघ सगळ्यांच्या मम्मा तर बसेसमध्ये जेव्हा सोडायला येतात ना तर त्या छान अशा शर्ट पॅन्ट घालून येतात आणि तू टिपिकल साडी घालून खाली सोडायला येते. तुझी मम्मा अशीच आहे आणि ती अशीच राहणार आहे.
सुषमा अंधारे या नावाला एक ओळख मिळत होती, म्हणजे शिवसेनेतलं तुमचं स्थान अधोरेखित होत होतं. संजय राऊत जसं आक्रमक बोलतात तसंच सुषमा अंधारे बोलतात. इतकं छान असं सगळं सुरू असताना मध्ये अचानक एक पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर मात्र थोडं खूप चर्चा झाली म्हणजे या गोष्टीची. ती अर्थात पत्रकार परिषद होती आणि त्यानंतर तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारले गेले. त्यावेळी कुठेतरी तुम्ही शांत झाल्या असं काहीसं वाटलं आम्हाला, कारण तुम्ही फार त्याविषयी बोलल्या नाहीत. ती पत्रकार परिषद कुणी घेतली होती हे वेगळं, मी सांगायची गरज नाही, पण ते मुद्दे राहिले थोडे. तर ते काय नेमकं आहे? नाही बघा, मला असं वाटतं की प्रेम, लग्न, संसार या तुमच्या फार फार खाजगी गोष्टी आहेत आणि तुमचं खाजगी आयुष्य आणि तुमचं करिअर या दोन गोष्टी वेगळ्या असल्या पाहिजेत. मला कधीही आयुष्यात असं वाटलं नव्हतं की त्या गोष्टी कधी परस्परांना छेदत जातील. म्हणजे माझ्या जोडीदारावर प्रेम आहे का, तर मला असं वाटतं आजही माझं निरतिशय प्रेम आहे. ते मला सिद्ध करायचंय का, अजिबात नाही. माझ्या काही अपेक्षा आहेत का, शून्य अपेक्षा आहेत. माझ्या कसल्याही अपेक्षा नाहीत. माझी काही तक्रार आहे का, तर बिलकुलच नाही. कारण जिथे अपेक्षा असतात तिथे प्रेम कसं असेल बरं, जिथे तक्रार असते ते कसं काय प्रेम असेल, तो व्यवहार असेल. मला असं वाटतं की एखाद्याच्या गुन्हा इतकंच त्याच्या दोषांना सुद्धा स्वीकारणं, यालाच तर आपण प्रेम म्हणतो. म्हणजे एक फार छान ओळी मी काय म्हणता येईल त्याला, शुक्र विहरतो पृथ्वी संगे, मध्ये अनामिक अंतर, दोघा वाचून कुणा न कळले, प्रेमतयांचे निरंतर. ती जी भावना आहे ती त्या दोघांची असते. ती तिसऱ्याला त्याची अनुभूती कधी होऊच शकत नाही. तुमच्या विजया इतकेच तुमचे पराभव सुद्धा जिथे तुम्हाला बिनदिक्कतपणे कबूल करता येतात, अशी ती एक अत्यंत मोकळी जागा आहे जी तुम्हाला अत्यंत मोकळं ढाकळं आणि विनासंकोच वावरायला मदत करणारी ती जागा आहे. काही कारणाने जर ती जागा ब्लॉक होत असेल तर मला असं वाटतं जखम असो किंवा नातं असो, फार करकचून बांधून ठेवू नये. चिघळते, तिला उलू फुलू द्यावं, तिला मोकळं सोडावं. यथावकाश जर कधी वेळ आली तर कदाचित माणसं, दुनिया गोल आहे, कदाचित माणसं एकमेकांच्या समोर येतील. पण जेव्हा कधी ती समोर येतील तेव्हा शर्मेने नजर चोरण्याची वेळ येऊ नये, तेव्हा एकमेकांना टाळण्याची वेळ येऊ नये. तेव्हा ठामपणे अत्यंत सन्मानाने नजरेत नजर घालून बोलता आलं पाहिजे. एवढा स्कोप नात्यामध्ये असला पाहिजे. दोघांमध्ये काही सपोज तक्रारीही असतील तरी सुद्धा माझ्या मुलीचे वडील आहेत आणि त्यामुळे माझ्या मुलीच्या बाबाबद्दल माझ्या मुलीच्या स्वतःच्या काही भावना आहेत. माझ्या कुठल्याही वागण्या बोलण्याने तिच्या मनातली ती इमेज कधीही कुठल्याही अर्थाने डळमळीत होता कामा नये. हा, तिला त्यांच्याबद्दल काय ठरवायचं आहे, लेट हर डिसाइड, तो तिचा निर्णय आहे. ती तिचं डील करेल, तिला काय ठरवायचे आणि काय नाही ते, पण त्यावर मी अजिबात भाष्य करू नये. आता अजून एक गोष्ट, जर मी असा विचार करते तर तसाच विचार माझ्या जोडीदाराने करावा का, नॉट नेसेसरी. माझा अजिबात आग्रह नाहीये त्याच्याबद्दल, बिलकुलच नाही. कारण ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्या स्वतंत्र व्यक्तीचा, व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या विचारसरणीचा मला काही नव्याने परिचय होतोय का, अजिबात नाही. हे सगळं मला आधी माहित होतं ना, माहिती असताना स्वीकारलं ना, एका अपत्याला जन्म घातला, मग आता का नको वाटतंय. जर हे सगळं आधी माहित होतं तर आता मी तक्रार करण्याचं काहीच कारण नाहीये. मी हे सगळं स्वीकारलेलं आहे मनापासून. हा, त्यांनी बोलल्यानंतर जरा वाईट वाटलं का, तर वाटलं, थोडस वाईट वाटलं. परंतु मला असं वाटतं की त्यावर मी रिॲक्ट होणं ही कदाचित माझ्या विरोधकांचा विजय झाला असता. त्यामुळे मी त्याच्यावर रिॲक्ट न होणं हे दोन्ही अर्थाने योग्य आहे. एक, मी माझ्या भावनांशी अत्यंत प्रामाणिक आहे. मी माझ्या भावनांशी कुठेही प्रतारणा करत नाहीये, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. दुसरं असं की जर माझ्या अत्यंत खाजगी आणि नाजूक भावनांचा माझ्यावर कुरघोडी करण्यासाठी
राजकीय लोक जर त्याचा वापर करून घेणार असतील तर मी त्यांना तसं सुद्धा कधीही करू देणार नाही. राजकारणातल्या सुषमा अंधारे आणि चळवळीतल्या सुषमा अंधारे हे दोन्ही रूपं आम्ही बघितलेली आहे तुमची. पण कवयित्री आणि लेखिका म्हणून सुषमा अंधारे यांची ओळख आजवर फार कुणाला नाहीये. तर कवयित्री आणि लेखिका म्हणून सुषमा अंधारे कशा आहेत, त्याला सुरुवात कशी झाली? म्हणजे वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांनी तर तुमचं वाचन सुरू झालं, वक्तृत्व शैली तशी छान ती विकसित होत गेली. पण कविता कशा? मी असं म्हटलं ना की मला तुम्ही विचारलं की तुमची सुपर सखी कोण, तर माझी सुपर सखी माझी डायरी. मी लिहिणार कुठे, मी बोलणार कुठे. बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी अशा असतात की जग तुमच्या जवळ ऐकताना रडून ऐकतं आणि बाहेर हसून त्याचं भांडवल करतं. मग त्याच्यापेक्षा नकोच काही, आपण आपल्या एकांताशी संवाद साधूया असं म्हणत माझं लिहिणं सुरू झालं. खूप डायऱ्या लिहिल्या, खूप ललित लेख लिहिले आणि ते ललित लिहिताना आत्ता मागे वळून बघताना मी त्यातलं काहीच प्रकाशित करायचं नाही असं वाटतंय. कारण मग असं वाटायला लागतं की ज्या कणखर सुषमाताई आहेत, जी लोकांच्या मनात एक धडकी भरवणारी बाई आहे, ती इतकी अशी अळूमुळू आहे का असं वाटायला लागतं. म्हणजे ती इतकी मुळमुळीत आहे का असं नको वाटायला. म्हणून मग मी आता ते अजिबात प्रकाशित वगैरे करायच्या भानगडीत पडत नाही. पण मला असं वाटतं की मी प्रचंड त्या काळात, म्हणजे मी 10वी-12वीला असताना खांडेकर, आत्रे, फडके, पुलं, वपू वगैरे सगळं माझं वाचून झालेलं होतं. त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी वेस्टर्न आणि इंडियन पॉलिटिकल थॉट वाचत होते. नंतरच्या काळात मी ब्लॅकिश लिटरेचर वाचायला सुरुवात केली. मग माझं फेमिनिझम वाचन सुरू झालेलं होतं आणि मीराबाई हा माझ्यासाठीचा फार जवळचा विषय आहे. सो मीराबाईंच्या संबंधाने लिहिणं मला ग्रेस प्रचंड आवडतात. मला कुसुमाग्रजांच्या किंवा मंगेश पाडगावकरांच्या कविता प्रचंड आवडतात. नवलाख तळपती दीप विजेचे एथ उतरली तारका दळे जणू नगरात परिस्मरते अनेक करते व्याकुळ तेव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वात, ही अशी कविता मला आवडते. किंवा शांता शेळकेंचं काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी मज फूल ही ऋतावे हा दैव योग आहे, सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिव्हाची चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे, काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलनेही विपरीत होत आहे, हा स्नेह वंचना की काहीच कळेना आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे. ही शांता शेळकेंची कविता मला माझ्या फार जवळची कविता वाटते. तर कधी कधी मी हलक्या फुलक्या पाडगावकरांच्या कविता ही तिनं प्रेम केलं त्यानं प्रेम केलं तर करू द्या की मला सांगा तुमचं काय केलं. तो म्हणे तिला बागेत जाऊन भेटला जवळ जाऊन अंगाशी नको तितकं खेटला, लाल लाल गुलाबाचं फुल होऊन पेटला, अरे पेटला तर पेटू दे की खेटला तर खेटू दे की, तुमचं डोसकं कशापायी गरम झालं. किंवा घरात जागा नसते त्यांचं चालणारं टॅक्सीत प्रकरण, ते थोडीच बसणार आहेत पाणीनीचं घोकीत व्याकरण, अहो गुलाबी थंडीत असं हे होणारच, कुणीतरी कुणाला जवळ ओढून घेणारच, खिडकीतून फुक्कट सगळं बघता तर आलं, तिनं प्रेम केलं त्यानं प्रेम केलं. मला अशा ही कविता फार आवडतात. पण मी स्वतः माझा जो लिहिण्याचा बाज आहे तो मला माझ्या महाविद्यालयीन आयुष्यामध्ये अनेक वेळाला अनेक ठिकाणी ज्या काही वेगवेगळे गोष्टी घडत गेल्या त्यावरही मी अधूनमधून लिहित गेले, बोलत गेले. जसं की आता होळीचा सण आहे, तर मला वाटतं की मी नेता म्हणून असण्यापेक्षा बुरा न मानो होली आहे म्हणून त्या अंगाने जर जायचं म्हटलं तर भैरुबाच्या जत्रात ती मला भेटली आणि म्हणजे एका वेगळ्या वेगळ्या अंगाने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मला लिहिणं मला आवडत गेलं. परंतु मी ललित लेख खूप जास्त लिहिले. मला असं वाटतं की मला असं हे पूर्ण तर आठवणार नाही, परंतु अधूनमधून कधी लिहिते त्यावेळेचा एक तुकडा फक्त ललित लेखाचा. काय होतं ना, आपण जेव्हा मीराबाईंबद्दल बोलतो ना तेव्हा मला सातत्याने असं वाटतं की जेव्हा लोक मीराबाईंबद्दल चर्चा करतात किंवा तेव्हा होत असेल तेव्हा राजा भोजांना काय वाटत असेल, की राजा भोज कसं रिॲक्ट करत असतील, किंवा जेव्हा चर्चा राधेबद्दल होत असेल तेव्हा अनुजीला काय वाटत असेल. तर त्या सगळ्या अंगाने आपण कधी लिहिलं पाहिजे का, आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे का, किंवा जी मीरा प्रचंड व्याकुळ आहे ती व्याकुळ मीरा धावत पळत वृंदावनामध्ये जाते आणि तिच्या समोर जेव्हा कृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची सगळी शिल्प चितारलेली दिसत आहेत आणि ती शिल्पामध्ये हरवून जाते की अरे मी कुठेच नाहीये, इकडे तर रुक्मिणी दिसत आहे आणि कृष्ण ओढीच्या गंधाने विडावलेली हीच ती मीरा
त्या मीरेला बघायला आलेले लोक जमा होतात, पण जमा झालेले लोक जयघोष करतात, राधे कृष्ण राधे कृष्ण. हा एक वेगळा सगळा गुंता आहे. मला ते फार भावून जातं. मी त्या संबंधाने बऱ्याचदा लिहिते. मी त्याच्यावरचा एक ललित लेखाचा तुकडा फक्त एकदा सांगायचा प्रयत्न करते. हे रुक्मिणीनाथा मीरेच्यावरचे. हे रुक्मिणीनाथा, आज कदंबाच्या फांदीवर साळुंखीची जोड बघितली. सकाळी सकाळी अशी जोड बघणं शुभ संकेत असतो म्हणे. हा तुझ्या माझ्या मिलनाचा शुभ संकेत असेल काय? पण याच संकेताची कल्पना करत पौर्णिमेच्या कित्येक रात्री जागवल्यात मी, अन प्राणांकित तडफेने आळवत राहिले मिलनोत्कट अभंग. आत्ता आयुष्याच्या उत्तर रात्री चंद्रओढीने उफाळणाऱ्या सागर लाटा, परसदारातला निष्पर्ण होत चाललेला प्राजक्त, हे कसले नवे कोंब फुटत आहेत स्वप्नांचे. हे सर्वेश्वरा, तू खरंच येणार आहेस की मी माझाच भ्रमकोश विणत चालले. घाट्या हुरड्यात पीक भरून यावं तसा नव्या नवाळीने यौवन बहर बहरत आहे. घाट्या हुरड्यात पीक भरून यावं तसा नव्या नवाळीने यौवन बहर बहरत आहे. हा असं म्हणतं, हा भवताल कृष्ण ओढीच्या गंधाने भारावलाय. माझ्या स्पंदनांची तीव्र होत चाललेली आवर्तनं तू येण्याची वार्ता सुनिश्चित करत आहे. पंचप्राणाने औक्षण करत तुझं आक्रमण स्वहास्य वदनाने झेलायला मी आतुर आहे. पण या अलौकिक मुहूर्तावर मीराधिपती होण्यासाठी अष्टावधानी तू खरंच मनापासून सज्ज आहेस ना? क्या बात आहे. कवयित्री म्हणून ही बाजू आज या निमित्तानं आम्हाला अनुभवता आली. आपले गिफ्टिंग पार्टनर आहे आसू पालव, यांच्या वतीनं सुषमा अंधारे यांना ही खास भेट. थँक्यू. वाव, थँक्यू सो मच. अर्थात लोकमत सखीच्या सुपर सखी या कार्यक्रमामध्ये आपल्याला सुषमा अंधारे यांच्या या वैयक्तिक आयुष्यात कशा आहेत हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज अनुभवता आलं. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.